Hello my dear friends and welcome to the English class of 6th standard. NCERT CBSEचं आहे इंग्लिश हे. तर वी आर डुईंग युनिट 3 इंग्लिश सब्जेक्ट युनिट 3 नर्चरिंग नेचरच्या अंडर नीम बाबा हा लेसन करतो आहे आपण. ओके, जर तुम्ही नवीन असाल चॅनलसाठी तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल, प्लेलिस्ट फॉलो करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि प्लीज तुमच्या फ्रेंड्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. ओके, वी आर गोइंग टू स्टार्ट द लेसन नीम बाबा. तर हा जो लेसन आहे त्याच्यावर पहिल्या पेजवर लेट अस डू द ॲक्टिव्हिटीज बिफोर वी रीड. अ ट्री इज युजफुल टू अस इन मेनी वेज. मेन्शन सम ऑफ दीज यूजेस, राईट दॅम इन द पिक्चर गिवन बिलो. आता झाडांचा काय काय उपयोग आहे हे तुम्हाला या पिक्चरमध्ये लिहायचं आहे. तर हा एक तुम्हाला टास्क आहे, तर तुम्ही तुम्ही घरी करायचा. ओके, आता एक एक्झाम्पल दिले त्यांनी. सम पार्ट्स ऑफ द ट्रीज आर यूज इन प्रिपेरिंग मेडिसिन. औषध बनवण्यासाठी झाडाचा उपयोग होतो. झाडाच्या बुंद्याचा, झाडांच्या पानांचा, फळांचा, सीड्सचा म्हणजे बियांचा, त्यांचा उपयोग मेडिसिनसाठी होतो. हा एक उपयोग दिला आहे. त्याचा तुम्ही अनेक उपयोग अजून सांगू शकता. ओके, पेपर बनवला जातो, नंतर जॅम्स बनवले जातात फ्रूट्समधून, मग फर्निचर बनवलं जातं लाकडाचं. तर तुम्ही असे विविध उपयोग त्याचे लिहू शकता. ओके, नाउ विल गो टू द नेक्स्ट पेज. लेट अस रीड. अंबर रिटर्न फ्रॉम स्कूल अँड सॅट डाऊन इन द शेड ऑफ द नीम ट्री इन द कोर्टयार्ड. कोर्टयार्ड म्हणजे परसदारी, मागच्या दारी. तिथे त्याचं मोठं खूप झाडं होती अशी जागा, त्याला कोर्टयार्ड म्हणतात, घराच्या मागची जागा. तर अंबर शाळेतून आल्यावर नीम म्हणजे कडुलिंबाच्या झाडाच्या खाली बसला. सॅट डाऊन इन द शेड, सावलीमध्ये. शेड म्हणजे सावली, झाडाच्या सावलीमध्ये बसला. शेड ऑफ नीम ट्री इन द कोर्टयार्ड. शी फेल्ट, आता ती अंबर म्हणजे मुलगी आहे हां, शी. ओके, बसली. शी फेल्ट दॅट द ट्री वॉज विस्परिंग टू हर. तिला वाटलं की ते झाड तिच्याशी बोलतं आहे. ओके, विस्पर करते, हळू आवाजात बोलते. विस्परिंग टू हर. शी लुक्ड ॲट द ट्री अँड स्पोक टू हर. तर ती पण झाडाकडे बघून झाडाशी बोलू लागली. ओके, तर काय बोलते ते संभाषण त्यांचं आपण आता पुढे बघूया. अंबर म्हणाली, नमस्ते, आय एम अंबर. माझं नाव अंबर आहे आणि आय वूड लाईक टू टॉक टू यू. मे आय, तर मला तुमच्याशी बोलावंसं वाटतं आहे, मी बोलू शकते का? तर नीम बाबा म्हणजे ते झाडाला नीम बाबा म्हटलं आहे. तर ते झाड म्हणतं आहे, शुअर डिअर अंबर, आय नो यू. मी तुला ओळखतो आणि का नाही बोलू शकता, नक्कीच बोलू शकते. शुअर डिअर अंबर, आय नो यू. यू प्लेड इन माय शेड इन युअर चाइल्डहूड. तर लहानपणी तू माझ्या सावलीखाली खेळायचीस, माझ्या अवतीभोवती बागडायचीस. ओके, यू मे कॉल मी नीम बाबा. तू मला नीम बाबा म्हणून हाक मारू शकतेस. अंबर म्हणाली, आय हॅव सीन यू ऑलमोस्ट एव्हरीवेअर. मग मी तुला सगळीकडे बघितलेलं आहे. प्लीज टेल मी समथिंग मोर अबाउट युअर सेल्फ. तुमच्याबद्दल अजून मला काहीतरी सांगा. मी तुम्हाला सगळीकडे पाहिलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी हे नीमचं झाड मी बघितलेलं आहे. तो नीम बाबा सेज, आय एम व्हेरी ओल्ड. आय वॉज बॉर्न मिलियन्स ऑफ इयर्स अगो समवेअर इन नॉर्थ इंडिया ऑर म्यानमार. दॅट इज सून माय फॅमिली स्प्रेड आउटसाइड इंडिया. ओके, तर मी खूप जुनं आहे, मी खूप म्हातारा आहे, माझं अस्तित्व खूप पुरातन काळापासून आहे आणि माझा जन्म मिलियन्स ऑफ इयर्सच्या आधी झालेला होता, म्हणजे कितीतरी लाखो वर्षांपूर्वी झाला होता. कुठे? तर नॉर्थ इंडियामध्ये किंवा म्यानमार इथे. ओके, नॉर्थ इंडिया ऑर म्यानमार. आणि त्याच्यानंतर माझी फॅमिली सगळीकडे स्प्रेड झाली, इंडियाच्या बाहेरसुद्धा. फॅमिली स्प्रेड आउटसाइड इंडिया. आय एम व्हेरी ओल्ड अँड आय वॉज बॉर्न मिलियन्स ऑफ इयर्स अगो. म्हणजे 10 लाख म्हणजे 1 मिलियन. सो व्हेरी खूप लाखो वर्षापूर्वी माझा जन्म झालेला. तर अंबर म्हणते, आउटसाईड इंडिया वेर एल्स कॅन नीम बी फाउंड. आता भारताच्या बाहेर अजून कडुलिंब कुठे मिळत असेल बरं? तर नीम बाबा म्हणतात, माय फॅमिली कॅन बी फाउंड इन मॅनी एशियन अँड आफ्रिकन कंट्रीज अँड इवन इन सम पार्ट्स ऑफ अमेरिका. तर आफ्रिका आणि एशियाच्या विविध भागांमध्ये, इंडिया हे एशियामध्ये आहे आणि इंडिया सोडून एशियामध्ये बऱ्याच ठिकाणी नीमची झाडं असतात आणि आफ्रिकामध्ये सुद्धा असतात आणि अदर पार्ट्स ऑफ
अमेरिकेच्या काही भागांमध्ये सुद्धा असतं. तर अंबर म्हणते दॅट्स वंडरफुल, हू गेव यू युअर नेम. तर ते खूप छान गोष्ट आहे, तिला खूप बरं वाटतं आणि तिला कुतूहल वाटतं आणि ती म्हणते तुम्हाला नीम हे नाव कोणी दिलं, की हू गेव यू दिस नेम. तर नीम बाबा म्हणतात द स्टोरी ऑफ माय नेम इज व्हेरी थॉट प्रोवोकिंग. थॉट प्रोवोकिंग म्हणजे तिथे दिलं आहे बघा इंटरेस्टिंग. माझं नाव हे खूप इंटरेस्टिंग आहे, त्याची स्टोरी, त्याची गोष्ट पण खूप इंटरेस्टिंग आहे, विचार करण्यासारखी आहे. आय वॉज बॉर्न इन इंडिया अँड गिवन संस्कृत नेम्स सच एज अरिष्ठ अँड निंबा और निंबाका. ओके, माझं जन्म झाला भारतामध्ये, इंडियामध्ये, आणि मला संस्कृत नावं दिली गेली होती, जसं की अरिष्ट. अरिष्टचं नाव आहे, हे आहे, मिनिंग काय आहे तर रोग बरे करणारा, द वन हू क्युअर्स डिझिजेस. क्युअर्स म्हणजे बरं करणं, डिझीज म्हणजे रोग. त्याचं नाव, अजून नावं कुठली, निंबा आणि निंबाका. आणि द नेम नीम इज गिवन बाय इराणियन्स. द इराणी लोक फ्रॉम इराण, दोज पीपल गेव द नेम नीम. नीम हे नाव इराणियन्स ह्यांच्याकडून त्या झाडाला दिलं गेलं. तर अंबरला आश्चर्य वाटतं, खरंच का विचारते ती, रिअली? तर निम बाबा म्हणतात येस, इन हिंदी माय नेम इज निंब. हिंदीमध्ये मला निंब म्हणतात. इन इंडिया आय हॅव अदर नेम्स. आता भारतामध्ये अजून मला वेगळी नावं आहेत. तर कुठली, नीम, लिंबा, लिंबू आपण म्हणतो ना, कडुलिंबू, ते नीम हे हिंदीमध्ये झालं, लिंब मराठीमध्ये झालं शाळेत. निमोरी पण म्हणतात, निंबा मोंड पण म्हणतात, निंबा मोंड, आणि निंबे आणि निमो, हे सगळी न वर्ध नावं आहेत. इंटरेस्टिंग ना. तर अशी ही नावं आहेत. तर अंबर काय म्हणते, यू आर सो वेल नोन दॅट इज वंडरफुल. तर तुम्ही एवढे प्रसिद्ध आहात, सगळे बरेच देशांमध्ये तुमची ओळख आहे, तर इट इज सो नाईस, ती खूप छान गोष्ट आहे. तर निम बाबा म्हणतात डिअर अंबर, वी बिकम वेल नोन फॉर वॉट वी डू. आपण जे कामं करतो त्याच्यामुळे आपल्याला प्रसिद्धी मिळते, आपल्याला लोक ओळखतात. पीपल फाइंड अस युजफुल अँड दॅट इज वाय दे नो अस. जर आपण कोणाच्या मदतीला पोचलो किंवा कोणाच्या कामी आलो तर आपली जनमानसामध्ये ओळख वाढते. ओके, वी बिकम वेल नोन, आपण प्रसिद्ध होतो, चांगलं काम केल्याने प्रसिद्ध होतो, लोकांची मदत केल्याने प्रसिद्ध होतो. ओके, दॅट इज वाय दे नो अस वेन वी do some good job or we help the society, give a contribution to the society. Scientists call us bitter grace of God, nature's gift to man, and cleanliness parting tree. तर सायंटिस्ट म्हणतात, काय नावं दिले सायंटिस्ट, जे शोध लावणारे सायंटिस्ट जे आहेत त्यांनी निमला बिटर ग्रेस ऑफ गॉड म्हटलं आहे. म्हणजे ग्रेस म्हणजे ब्लेसिंग्स, म्हणजे देवाची देणगी आहे हे नीमचं झाड. नेचर्स गिफ्ट टू मॅन, ओके, वरदान आहे हे मनुष्य जातीसाठी हे नीमचं झाड. अँड क्लिनलीनेस पार्टिंग ट्री, म्हणजे हे झाड जिथे असतं तिथे हवा स्वच्छ होते, ॲटमॉस्फिअर स्वच्छ होतं. सो इट इज कॉल्ड क्लिनलीनेस पार्टिंग ट्री. सम इवन कॉल अस मॅजिक ट्री. काही जण तर या झाडाला मॅजिक ट्रीसुद्धा म्हणतात, जादुई झाड. अँड द ट्री ऑफ 20th century, आणि 20व्या शतकातलं झाड. ओके, the tree of the 20th century. Now let us discuss the Amber found what happened. Amber found many facts about the neem tree from Neem Baba. Fill up the fact sheet based on what Neem Baba told her. आता तुम्हाला एक टास्क आहे की अंबरला जी माहिती मिळाली ती तुम्हाला एका शीटवर लिहायची. ओके, तो शीट इकडे दिलेला आहे, पेपर टेबल. तर त्याप्रमाणे तुम्हाला ते लिहायचं आहे. ओके, ते टेबल फिल करायचं आहे. कॉमन नेम, पिरियड ऑफ बर्थ, बॉर्न ॲट, फाउंड इन, कॉमन नेम्स, नेम गिवन बाय सायंटिस्ट आणि नेम गिवन बाय अदर्स, हे सगळं लिहायचं आहे तुम्हाला. आय नो दॅट पीपल क्लीन देअर टीथ विथ युअर ट्विग्स अँड प्रोटेक्ट क्लोथ्स विथ युअर लीव्स. तर अंबर म्हणते की मला हे माहिती आहे की तुमची जी फांद्या असतात, थोडेशी बारीक बारीक फांद्या, म्हणजे बारीक देठ असतात तुमच्या झाडाचे, ते टूथब्रश म्हणून आधी लोक वापरायचे. त्याने दात घासायचे, त्याने दात चांगले स्वच्छ व्हायचे. ओके, त्याचा औषधी गुणधर्म दातांमध्ये उतरायचा आणि दातांचं आरोग्य खूप चांगलं राहायचं. आणि कपड्यांमध्ये सुद्धा ही पानं घालून ठेवली जातात कपाटात, कारण त्यांना जीवजंतू लागत नाहीत किंवा मुंग्या येत नाहीत किंवा असं काही
होत नाही किंवा ओल आली की जरा बुरशी वगैरे येते कपड्यांना, ते बुरशी वगैरे त्या कपड्यांना येत नाही नीमची पानं ठेवली ती. अँड द प्रोटेक्ट द क्लोथ्स विथ युअर लिव्स. आता ते मिनिंग्स दिले बघा. ट्विक्समध्ये स्मॉल थिन ब्रांचेस. ओके. समटाइम्स बॅक वेन माय ब्रदर हॅड मिझल्स द डॉक्टर टोल्ड अस टू पुट नीम लिव्स ऑन हिज बेड अँड मेक हिम लाय डाऊन ऑन देम. कॅन यू एक्सप्लेन व्हाय. तर अंबर म्हणते, बरं थोड्या दिवसांपूर्वी माझ्या भावाला मिझल्स झाले होते. मिझल्स म्हणजे आपण वेगवेगळ्या देशात भागांमध्ये त्या रोगाला वेगवेगळे नावं आहेत. मिझल्स म्हणजे जे बारीक पुरळ कशी उठते अंगावर, त्याला मिझल्स म्हणतात. डिझीज विथ फीवर अँड रेड स्पॉट्स ऑन स्किन. ओके. तुमच्या आईला विचारलं तर तुम्हाला कळेल. त्यावेळेला डॉक्टरांनी ती नीमची पानं बेडवर कॉटवर टाकायला सांगितली होती आणि त्या मुलाला, त्याच्या भावाला त्याच्यावर झोपायला सांगितलं होतं. आणि तर हे का असं ती त्या नीम बाबांना विचारते, तुम्ही मला सांगू शकाल का हे असं का केलं गेलं. तर नीम बाबा म्हणतात, द डॉक्टर्स नो दॅट नीम लिव्स हॅव केमिकल प्रॉपर्टीज दॅट डिस्ट्रॉय जर्म्स. मगाशी तुम्हाला सांगितलं तसं कपाटात त्या कपड्यांमध्ये ठेवलेले असेल ती बुरशी वगैरे येत नाही, ती जर्म्स मारण्याचं काम ही नीमची पानं करतात. डॉक्टर्स नो दॅट नीम लिव्स हॅव केमिकल प्रॉपर्टीज. तर नीमच्या झाडांमध्ये काहीतरी केमिकल प्रॉपर्टीज आहेत ज्याच्यामुळे जीवजंतू नष्ट होतात. त्यांच्या नीमच्या पाण्याच्या सानिध्यात आले की जीवजंतू नष्ट होतात. त्यामुळे नीमची पानं तिथे ठेवली जातात. मिझल्स कॉज इचिंग ऑल ओव्हर द बॉडी. आता हे मिझल जेव्हा होतं तेव्हा अख्ख्या अंगाला खाज येते, पुरळ उठतात आणि अंगाला खाज येते. तर नीमची पानं असतात ती कम्फर्ट देतात, ते आराम देतात आणि त्या जर्म्सना वाढण्यापासून रोखतात. म्हणजेच काय, नीम लिव्स गिव्ह कम्फर्ट, आराम देतात. अँड डू नॉट अलाव जर्म्स टू ब्रीड. ब्रीड म्हणजे वाढणं. त्यांची अजून जर्म्स अजून एकामागोमाग एक वाढत जातात, त्यांना ब्रीडिंग म्हणतात. किंवा त्यांची वाढ कमी होते, ते लिमिटेड राहतात आणि मग मरून जातात. अँड डू नॉट अलाव जर्म्स टू ब्रीड ऑर ग्रो. सो नीम लिव्स, बार्क, फ्लावर्स, फ्रूट्स अँड इवन रूट्स कॅन बी यूज टू मेक मेडिसिन्स टू क्युअर मेनी डिझिजेस. तर नीमच्या झाडाचं फक्त छोट्या फांद्याच नाहीत तर आणि पानंच नाहीत, तर पानं, बार्क म्हणजे त्याचा बुंदा जो असतो तो पण, मग त्यांची फुलं, त्यांचे फ्रूट्स आणि त्या इवन त्यांची मुळंसुद्धा त्यांचा उपयोग औषध करण्यासाठी केला जाऊ शकतो आणि होतोय. ओके. तर अंबर म्हणते, येस वन्स आय हॅड अ कॉफ, म्हणजे की तिला खोकला आला होता एकदा. अँड आय कुड नॉट ब्रीथ प्रॉपरली. मला श्वास घ्यायला त्रास होत होता, श्वास घ्यायला त्रास होत होता. आणि माय ग्रँडमदर क्युअर्ड मी विथ अ मेडिसिन मेड फ्रॉम नीम बार्क. आणि माझ्या आजीने नीमच्या झाडाचा बुंदा जो होता त्याच्यापासून काही औषध तयार केलं होतं, ते मला दिलं आणि मी बरी झाले. अँड वेन माय फादर हॅड इचिंग इन द आयज शी प्रिपेअर्ड अ काजल फ्रॉम नीम फ्लावर्स विच क्युअर्ड हिम. आणि तिच्या वडिलांना जेव्हा डोळ्याला खाज येत होती तेव्हा तिने नीमच्या फुलांपासून काजळ तयार केलं आणि ते त्यांच्या डोळ्याला लावल्यापासून त्यांच्या डोळ्यांना खाज यायची कमी झाली आणि ते बरे झाले. तर नीम बाबा म्हणतात, ओ लिटल अंबर, यू नो सो मच. तुला बरंच काही माहिती आहे माझ्याबद्दल. रिमेंबर these remedies are to be used only by people who are well trained and have a lot of experience. आणि हे सगळं औषधं जी आहेत ती कोणीही करून चालत नाहीत, तर ती एक्सपिरियन्स असणाऱ्या माणसांनीच केली पाहिजे. आणि जे बऱ्याच वर्षापासून हे औषधं तयार करतात त्यांनीच ती औषधं तयार केली पाहिजेत. ओके. आणि ती वेल ट्रेन पीपल असतात, ज्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं कसं औषध बनवायचं त्यांनी तयार करायची असतात, किंवा ज्यांना खूप अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे त्यांनीच तयार करायची असतात. तर अंबर म्हणाली, येस आय विल. टेल मी नीम बाबा, इज देर एनी यूज ऑफ नीम फॉर फार्मर्स. ती म्हणते, अंबर म्हणते, मला एक सांगा, फार्मर्सना काय उपयोग आहे का या नीमच्या झाडाचा. तर नीम बाबा म्हणतात, येस. इफ द पावडर ऑफ नीम सीड्स इज मिक्स्ड इन वॉटर अँड स्प्रेड ऑन प्लांट्स अँड ट्रीज दॅन लोकस्ट डोंट ईट देम. तर नीमच्या बिया असतात, पावडर ऑफ नीम सीड्स, त्यांच्या पाण्यात जर मिसळलं आणि त्याचा फवारा स्प्रेड ऑन प्लांट्स झाडांवर मारला तर लोकस्ट डोंट ईट देम. तर लोकस्ट म्हणजे काय, उडणारे पक्षी, फ्लाईंग इन्सेक्ट्स दॅट डॅमेज क्रॉप्स. पक्षी नाही, छोटे जे जीवजंतू असतात, फ्लाईज असतात छोटे, ते झाडांच्या पानावर बसून झाडांची पानं खातात, झाडांना डॅमेज करतात. ते लोकस्ट म्हणजे ते फ्लाईज ती झाडं खात नाहीत, कारण त्याच्यावर स्प्रे मारलेला असतो कडुलिंबाच्या बियांचा. ओके. दे डो नॉट ईट देम.
They don't eat those plants, and then they do not destroy them or damage them. The plants remain safe. If it is used in rice fields where water remains standing, it stops mosquito breeding and helps to increase crop yield. आता जिथे भाताची शेती असते तिथे पाणी असतं. भाताच्या शेतात तुम्ही बघितले असतील कधीतरी गाडीतून जाताना वगैरे, लेफ्ट राईट साईडला हायवेच्या, तर तिथे झाडांच्या मुळांमध्ये सतत पाणी असतं आणि ते स्टॅग्नंट पाणी असतं, शांत राहिलेलं. तर त्या शांत पाण्यामध्ये डास हे अंडी टाकतात आणि त्यांची वाढ होऊ शकते, ब्रीडिंग होऊ शकतं. तर ह्या पाण्याचा फवारा तिथे मारल्यानंतर तिथे मॉस्किटोजचं, डासांचं ब्रीडिंग थांबतं आणि ते क्रॉप जे असतं, म्हणजे जे भाताचं पीक असतं, ते अजून चांगल्या जोमाने वाढतं. ओके, अँड हेल्प्स टू इन्क्रीज क्रॉप यील्ड. यील्ड म्हणजे वाढ होते, म्हणजे उत्पन्न. यील्ड म्हणजे उत्पन्न. ओके, तर क्रॉपची यील्ड वाढते, झाडाची प्रगती होते, पीक जास्ती येतं. ओके, इट ऑल्सो सेव्स द क्रॉप फ्रॉम टर्माइट्स. आता टर्माइट्स म्हणजे इन्सेक्ट्स असतात छोटे, ते झाडांना डॅमेज करतात परत तेच. ओके, डॅमेज द वूड्स अँड बिल्डिंग्स, किंवा वाळवी ज्याला म्हणतो ना आपण, आय थिंक सो, वाळवी असावी टर्माइट्समध्ये. सो विच ईट रूट्स ऑफ द क्रॉप अँड इट ऑल्सो स्टॉप्स ब्रीडिंग ऑफ द अदर इन्सेक्ट्स दॅट ईट क्रॉप्स. तर ह्या नीमच्या पाण्याचा सीड्सचा फवारा केल्यानंतर वाळवीसुद्धा लागत नाही. ओके, ज्या थोड्या बिल्डिंग्सना आणि लाकडांना वाळवी लागते, ती वाळवीसुद्धा लागत नाही या स्प्रेमुळे. तर अंबर म्हणते दॅट मीन्स इफ यू पुट द पावडर ऑफ नीम सीड्स इन स्टॅग्नंट वॉटर अराउंड आवर होम्स, म्हणजे आपल्या घराच्या अवतीभोवती जिथे पाण्याची डबकी असतात तिथे मॉस्किटोज येऊ शकतात, तिथे जर ह्या बियांची, नीमच्या बियांची पावडर जर आपण मारली तर मॉस्किटोज वोंट ब्रीड इन देम, तर तिथे मॉस्किटोज येणार नाहीत. ओके, अँड दिस मस्ट बी अ कॉस्ट इफेक्टिव्ह मेथड टू स्टॉप मॉस्किटोज फ्रॉम ब्रीडिंग. आता तर हे, आणि हा तर एकदम स्वस्तातला मेथड झाला, स्वस्तातलं औषध झालं, मॉस्किटोजना वाढण्यापासून किंवा मारण्याला उपयोगी येतो. त्यांची अंडी नष्ट होतात, त्यामुळे त्यांचं ब्रीड वाढत नाही. दिस मस्ट बी अ कॉस्ट इफेक्टिव्ह मेथड टू स्टॉप मॉस्किटोज फ्रॉम ब्रीडिंग. तो मॉस्किटोज वाढण्याचं हे सत्र थांबवलं जातं ह्या नीमच्या सीडच्या पावडरमुळे. ओके, अँड प्लीज टेल मी अदर युजेस ऑफ नीम इन आवर डेली लाईफ. तर ते म्हणते अजून तुम्ही काहीतरी सांगा ना आमच्या डेली लाईफमध्ये या नीमच्या सीड्सचा काय उपयोग होतो. तर नीम बाबा म्हणतात ऑफकोर्स अजून खूप उपयोग आहेत. पीपल सेव्ह देअर स्टोर्ड ग्रेन्स फ्रॉम इन्सेक्ट्स बाय ॲडिंग नीम सीड पावडर टू देम. आता आपण घरात धान्य साठवतो, त्या धान्यामध्ये याच नीमच्या बियांची पावडर जर धान्यांमध्ये मिक्स केली तर त्यांना जीव लागत नाही किंवा ते जास्ती दिवस टिकतात. ओके, people save their stored grains like this. Now neem oil is also used for making soaps and toothpaste. तर नीमचं तेल जे असतं ते साबण आणि टूथपेस्ट बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. फर्निचर मेड फ्रॉम नीम वूड इज नॉट इटन बाय टर्माइट्स. आता फर्निचर जेव्हा नीमच्या झाडांची फर्निचर जेव्हा बनवलेलं असतं त्याला वाळवी लागत नाही, ते लाकूड खराब होत नाही. नीम ऑल्सो प्युरिफाईज द एअर. ते तुम्हाला मगाशी सांगितलं, नीमचं झाड जिथे असतं तिथली हवा स्वच्छ असते, ती एअर प्युरिफाय करते. देर आर मॅनी क्वालिटीज येट टू बी डिस्कवर्ड. अजून नीमच्या झाडांचे काय काय उपयोग आहेत, क्वालिटीज काय आहेत, त्याचं संशोधन अजून चालू आहे. ओके, इट इज किंवा संशोधन अजून व्हायचं आहे, येट टू बी डिस्कवर्ड. विल यू डिस्कवर देम वेन यू ग्रो अप. तर तुम्ही मोठे होऊन सायंटिस्ट होणार का, ह्याचा शोध लावाल का, असं तो नीम बाबा त्यांना विचारतो, त्या मुलीला विचारतो. ओके, आणि प्युरिफाईज म्हणजे काय, रिमूव्ह, तिथे बाजूला दिले बघा, रिमूव्ज हार्मफुल पार्टिकल्स फ्रॉम द एअर. अंबर म्हणते काय, येस नीम बाबा आय विल, थँक्यू फॉर युअर टाईम टुडे. तर ते म्हणते थँक्यू मला एवढी माहिती दिल्याबद्दल आणि तुमचा एवढा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. आणि नीम बाबा तिला आशीर्वाद देतात, ब्लेस यू माय चाइल्ड. ओके, तर मुलांना तुम्हाला हे लेसन नीट कळलं असेल अशी मी आशा करते. मला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि प्लीज प्लेलिस्ट फॉलो करा, त्यामुळे तुम्हाला सगळे लेसन्स मिळतील. 6 स्टँडर्डचे, दुसऱ्या स्टँडर्डचे पण आहेत प्लेलिस्टमध्ये. तुमच्या फ्रेंड्सना, दुसऱ्या स्टँडर्डच्या फ्रेंड्सना पण सांगा या चॅनलबद्दल. आणि आपण भेटूया पुढचा लेसन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.